तुम्हाला डिफाइन आयडियल सिंपल पेंडुलम, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. किंवा दुसरा याच्यामध्ये सेकंड पेंडुलम म्हणणे काय, डिफाइन सेकंड पेंडुलम, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. किंवा एक मार्काचा सुद्धा प्रश्न असा विचारतील कसा, ऑन विच फॅक्टर द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम डिपेंड्स. कोणत्या फॅक्टर वरती लेंथ सेकंड पेंडुलमची अवलंबून असते. आता बघा, आयडियल सिंपल पेंडुलम is defined as it is a heavy point particle suspended, म्हणजे टांगता ठेवलेला आहे. कुठून टांगता ठेवला आहे? छताला, म्हणजे रिजिड सपोर्ट म्हणतो आपण, दोरीच्या साहाय्याने, with the help of inextensible string. इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय की ज्या दोरीची लांबी वाढणार नाही अशी दोरी, स्ट्रिंग दोरी, from a fixed rigid support. Ideal simple pendulum is defined as it is a heavy point particle suspended by weightless inextensible string from a fixed rigid support. Now, expression for the period of simple pendulum. Now, consider a fixed rigid support. Here is this is the bob. Bob is oscillating in this direction from point A to B, again A. Then length is L. Now, तिरकी लांबी जी आहे त्यावेळेस ए पोझिशनला आल्यानंतर त्या बॉब वरती दोन प्रकारचे फोर्स काम करतात. त्या बॉबचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं आणि त्याचं टेन्शन हे त्याच्या लेंथच्या डायरेक्शन मध्ये असतं. वेअर L इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ द स्ट्रिंग. दोन फोर्स काम करतात. पहिला फोर्स आहे त्याचं टेन्शन, कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? दोरीच्या लांबीच्या दिशेच्या डायरेक्शन मध्ये, अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग. आणि दुसरा जो कंपोनेंट आहे फोर्सचा आहे तो mg आहे, वेट mg. आणि त्याचे दोन कंपोनेंट निर्माण होतात. कोणकोणते? mg cos θ अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग, दोरीच्या दिशेमध्ये. कोणता कंपोनेंट आहे? mg cos θ. आणि दुसरा परपेंडिक्युलर, याला लंब रूपामध्ये काय? mg sin θ. परपेंडिक्युलर mg sin θ. आता ऍक्सेलरेशनचा न्यूटन सेकंड लॉ नुसार फॉर्म्युला माहिती आहे. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स कोणता ऍक्ट होतोय आत ओढणारा? mg कंपोनेंट आहे आत ओढणारा, कोणता आहे? mg sin θ. आता बॉडी बाहेर वरती आहे, कंपोनेंट आत ओढतोय, म्हणून अपोजिट डायरेक्शन आहे, निगेटिव्ह साइन आहे. सो मायनस mg sin θ डिवाइडेड बाय मास. मास इज m गेट्स कॅन्सल. म्हणजे काय झालं फॉर्म्युला? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस g sin θ. आता थीटाची किंमत अतिशय लहान आहे, sin θ ची किंमत जवळजवळ इक्वल आहे, बरोबर इक्वल आहे किती आहे? थीटा. म्हणून इथं टाका थीटा. या sin θच्या ऐवजी आपण काय टाकलं? थीटा टाकलं. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू g θ. इथं निगेटिव्ह साइन लिहिलेलं नाही, म्हणजे काय लिहिलंय? फक्त मॅग्निट्यूड. ना थीटा बरोबर फॉर्म्युला परत माहिती आहे, x अपॉन l. x अपॉन l. आता हीच किंमत इथं वापरा, काय मिळेल? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू g इंटू x अपॉन l. आता x म्हणजेच काय? परत डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं काय आहे ना, x असतं. ऍक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू g अपॉन l. आता परत पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे, t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ ऍक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट. ऍक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणजेच किती आहे? 2 पाय डिवाइडेड बाय g अपॉन l. भागाकाराचं उलटून काय होतं? वरती गेलं तर गुणाकार, म्हणजे वरती जाईल l. So t is equal to 2 pi under root of L upon G, and this is expression for the period of simple pendulum. आता सेकंड पेंडुलम म्हणजे काय? सेकंड नावामध्ये सगळं आहे, दोन. ज्या पेंडुलमचा पिरियड, द पेंडुलम whose period is how much? 2 सेकंड. that pendulum are called as second pendulum. म्हणजे t ची व्हॅल्यू किती असते? 2 सेकंड. आता हीच किंमत इथं वापरा. हे किती मिळालं? 2 इथे मिळालं. म्हणजे 2 ला 2 इथे काय होत आहे? कॅन्सल होत आहे. म्हणजे इथं किती राहील? 1. इथं राहिलं पाय, आणि इथं काय? L अपॉन जी आहे तसं. परत काय केलं? दोन्ही मध्ये वर्ग केले. 1 चा वर्ग 1 चा परत 1, पाय चा वर्ग पाय. हे रूट निघून जाईल, म्हणजे L अपॉन जी. आता L बरोबर हे इकडे येईल, g अपॉन हे भागाकार म्हणजे पाय स्क्वेअर. म्हणजे लेंथ बरोबर फॉर्म्युला काय मिळाला? g अपॉन पाय स्क्वेअर. म्हणजे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम डिपेंड्स अपॉन दोन क्वांटिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि पाय. या दोन नंबर वरती अवलंबून आहे. आणि पायची किंमत किती असते? 3.141. म्हणजे दिस इज अबाउट द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम.